बरेच बोगस बियाणे आले आहे, त्यांची फसवणूक शेतकऱ्याची इथे या ठिकाणी व्हायला लागली आहे। त्या कारणानं साधारणतः कच्चा माल आणि पक्का माल धरून 100 बोंडी आपल्या कपाशीवरती माल सध्या अवेलेबल आहे। जे शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही, त्यांच्यासाठी आपण उदाहरण इथं जिथं जागतं उदाहरण आपल्या समोर आहे की आपण आपल्या इथं चांदूर बाजारमध्ये कशा प्रकारे आपण प्लॉट आणलेला आहे तुम्हाला दाखवणारच आहे आपण, आणि व्हेरायटी कुठली आहे हे पण सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, सांगतो कुठली आहे तर आणि पूर्ण व्हेरायटी वगैरे हे पण सांग। शेतकरी मित्रांनो, आता आपण ज्या प्लॉटवर आहे त्यांचा आपण परिचय घेणार आहोत, ते कुठले आहेत, त्यांनी व्हेरायटी कशा प्रकारे एवढा उत्तम दर्जाचा प्लॉट हा आणलेला आहे आणि त्यांनी व्हेरायटी कुठली आणली, आणि या एवढ्या म्हणजे पडतीच्या काळात म्हणजे आता कसं आहे पाऊस काळ हा सर्वत्रिक इकडे पाऊस चालू आहे, त्या कारणामुळे काय झालं आहे तर सर्वांचे प्लॉट फेल्युअर गेले आहेत जवळपास। म्हणजे जर आपण विचार केला कपाशीला तर वरते वरते बोंड्या आहे, खाली काहीच बोंड्या नाहीत, पण हा जो प्लॉट आहे या प्लॉटला सुरुवातीपासून तर डायरेक्ट शेवटपर्यंत बोंड्या उत्तम दर्जाचे आलेल्या आहेत। तर तेच आपण यांच्याकडून यांचा परिचय जाणून घेऊ आणि यांचं विचारू यांना की यांनी कशा प्रकारे हा प्लॉट आणला। नमस्कार। नमस्कार। आमच्या शेतकरी मित्रांना परिचय द्या तुम्ही। माझं नाव अनिकेश विलासराव अंबाळकर, गाव सोनोरी, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। तर आता तुम्ही सांगा की तुमची हे व्हेरायटी जी आहे उत्तम दर्जाची जे व्हेरायटी आहे हे कुठली व्हेरायटी आहे? हे संकेतनाथ आहे। संकेतनाथ आहे। तुम्ही याच्यापूर्वी मागच्या 2 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये हे व्हेरायटी वापरली आहे का? नाही, पहिल्यांदाच वापरली, तर माहिती झालं मग यंदा आणून बघितली। तर तुम्हाला आता तुमच्या गावामध्ये एवढ्यांनी समजा कपाशी घेतलं पीक, तर त्यांचं आणि तुमचं काय डिफरन्स आहे, म्हणजे काय वाटते तुम्हाला त्या कपाशीमध्ये? आमच्या पराठीले चांगले उत्तम बोंड आहेत, पाट्याही चांगली आहे, हिरवी आहे, लाल्याचं प्रमाण नाही आहे, आणि रोगप्रतिकार शक्ती आमच्या ह्या बियाची चांगली आहे कपाशी। साधारणतः आपल्याला नग किती आहेत बोंडीचे एका पराठीला समजा? आता 60 ते 80च्या मधात। तर तुम्ही जे तुम्ही आता व्हेरायटी लावली ते लावून तुम्ही समाधानी आहात? समाधानी। आणि आपलं जे तुम्हाला नियोजन लाभलं त्याच्याबद्दल काय सांगू शकता की आपलं नियोजन कसं वाटलं तुम्हाला हे दिलेलं? तुमचं नियोजन एकदम छान होतं, उत्तम होतं, आणि तुमच्या नियोजन प्रमाणे आम्ही आमची शेती केली तर आम्हाला यंदा खूप फायद्याची वाटली। तर कॅमेरा इकडे आणा थोडा, दाखवा आमच्या शेतकरी मित्रांना थोडं की बोंड्या आपल्याला कशा आहेत। बघू शकता तुम्ही की पूर्णच्या पूर्ण झाड आपलं पूर्ण खाली हे झुकलेलं आहे, एवढ्या उत्तम प्रकारचे आपल्याला आलेले आहेत। या ना इकडे थोडं। तरी मित्रांनो, एका एका पराठीच्या तुम्हाला बोंड्या दाखवत आहे बघा, एका एका फांदीला जेवढ्या ब्रँचेस आहे त्याला साधारणतः 5-5 बोंड्या तरी आहेत, आणि हाईट पण बघू शकता तुम्ही कपाशीची आपल्या कशी गेलेली आहे। तर हे बघा बोंड्याची, आणि वरते बोंड्या अजून करणं तयार चालू आहे। साधारणतः वरते आपल्या 15-20 बोंड्या अजून तयार होत आहेत, आणि खालच्या 60-70 बोंड्या। आत्ता सध्या 100 बोंडी साधारणतः कच्चा माल आणि पक्का माल धरून 100 बोंडी आपल्या कपाशीवरती माल सध्या अवेलेबल आहे।